प्रत्येकाला घटनात्मक पद्धतीनं भवन बांधता येईल। बिहार भवनावर गुणरत्न सदावर्तेंनी प्रतिक्रिया दिली आहे। भवन वगैरे इथे काय बनवायला आम्ही देणार नाही, कारण महाराष्ट्रामध्ये एवढी शेतकऱ्यांवर एवढी अवकाळी संक्रांत आलेली आहे। मुलांचं शिक्षण महाग झालेलं आहे, महागाई वाढलेली आहे, तरुण बेरोजगार झालेले आहेत, अनेक गोष्टी आहेत। ह्या गोष्टीकडे लक्ष द्यायचं सोडून ते 314 कोटी 20 लाख रुपये वगैरे खर्च करून काहीतरी बिहार भवन बांधणार आहे। माझं म्हणणं असं आहे की त्यांना ते जे बिहारी लोक इथे उपचारासाठी येतात त्यांच्या राहण्याच्या आणि खाण्याच्या सोयीसाठी तुम्ही एवढा खर्च करण्यापेक्षा बिहारमध्येच तुम्ही एवढ्या मोठ्या पैसा वापरून तिकडेच तुम्ही का नाही उपचारासाठी हॉस्पिटल मोठं उभं करत? तिकडेच करा ना। इकडे आमचे प्रश्न सुटत नाहीत, तुम्ही आमच्या बोकांडी या सगळ्या गोष्टी मारू शकत नाहीत। आणि महाराष्ट्र नवनिर्माण सेना आहे तोपर्यंत हे बिहार भवन वगैरे काही होणार नाही। राज ठाकरेला राष्ट्रीय एकात्मता काय याची काय कल्पना आहे का? काय राज ठाकरेला काय किंवा त्यांच्या पार्टीला किंवा त्यांचे जे कोणी बोलले असतील त्यांनी हे लक्षात ठेवावं, हा देश आहे, हा संघ भारत आहे, हे खरं तर अखंड भारत म्हणून बघितलं पाहिजे आपण। कुठे गेली रे यांची बुद्धी? काय खायला गेली यांची बुद्धी?